आपले आराध्य देवता भगवान धन्वंतरी, माझे आदर्श, प्रेरणास्थान, मार्गदर्शक, माझे गुरुवर्य स्वामी वरदानंद भारती, या दोघांना मी प्रथम वंदन करतो. आणि मित्र, आपल्या सर्वांचं स्वागत. मी एका वेगळ्या विषयाबद्दल चर्चा करणार आहे तुमच्यासोबत. विषय आहे आरोग्य. आता सरांनी एज्युकेटेड भारत किंवा स्किल्ड इंडिया याच्यावरती मार्गदर्शन केलंय. मी हेल्दी इंडिया याच्यावरती करतो. मी पहिला प्रश्न विचारतो, सर्वांना सुखी राहायचंय का? सर्वांना सुखी राहायचंय म्हटल्यानंतर सगळ्यांचे होकार आले. सर्वजण सुखी आहात का? बरेच हात वर येतील, बरेच नाही म्हणतील. सुखाची खरी व्याख्या आपल्याला माहिती आहे का? निश्चितच नाही. सुखाची शास्त्रीय व्याख्या अशी आहे, सुख सौद्यकम आरोग्य. निरोगी राहणं म्हणजे सुख. निरोगी राहणं म्हणजे सुख. पण निरोगी राहणं कशाला म्हणायचं? समदोषा समागदिश्य समाधातुम क्रिया प्रसन्न आत्मे इंद्रिय मनः स्वस्थिती विधीयते. आमच्या शरीरातले सगळे दोष समान असले पाहिजे, धातू समान असले पाहिजे, मलक्रिया समान असले पाहिजे. आमचं मन, आत्मा आणि इंद्रिय सगळे प्रसन्न असले पाहिजे. आता मला सांगा, ह्या सुखाच्या व्याख्येनुसार किती लोकांचे हात वर येतील? एकही येणार नाही. एकही येणार नाही. तर सर्वांगीण सुखी व्हावं, सर्वांगीण निरोगी व्हावं, याच्यासाठी तसंच एक ठिकाण असलं पाहिजे. तसंच एक ठिकाण असलं पाहिजे. आणि ते ठिकाण आहे प्राणदान. त्या नावाचा अर्थ असं आहे, ज्या ठिकाणी प्राणाचं दान केलं जातं असं ठिकाण. नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडहून 20 किलोमीटर अंतरावरती एक प्राणदा वेलनेस रिसॉर्ट तयार केलाय. स्लाइड. आणि हा तो रिसॉर्ट आहे, पूर्ण शास्त्रीय पद्धतीने. आमचं शरीर कशाने बनलेलं असतं? पंचमहाभूत आणि आत्मा. पंचमहाभूत शरीरी सममाया असं सांगितलेलं आहे. 5 महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, असे 5 महाभूत. याच्याने आमचं ह्या 5 महाभूतापासून आमचं शरीर बनलेलं असतं. तर आमचं शरीर निरोगी जर ठेवायचं असेल तर ह्या 5ही महाभूताचं साधर्म्य, इक्वॅलिटी तिथे असली पाहिजे. अशा पद्धतीचं हे ते ठिकाण आम्ही तिथं तयार केलेलं आहे. तिथे पृथ्वी, आप, तेज, वायू, जल आणि आकाश हे 5ही महाभूत सारख्या प्रमाणात आहेत. आम्हाला दुःखी कोण करतं? दुःख कशाला म्हणायचं? विकारो दुःखमेवच. आम्हाला आजारी पडणं म्हणजेच दुःख आहे. तर हे दुःख होऊ नये याच्यासाठी आम्हाला तसंच सुखी ठेवणारं, निरोगी ठेवणारं ठिकाण असलं पाहिजे. म्हणून ते आम्ही प्राणदा वेलनेस रिसॉर्ट तयार केलेला आहे. दुःख किती प्रकारचे असतात? त्रिविध ताप सांगितले, आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक. असं 3 प्रकारचे दुःख आहेत. 3 प्रकारचे आजार आम्हाला होत असतात. आणि त्या 3 प्रकारचे आजार दुरुस्त करण्यासाठी म्हणून त्या पद्धतीनेच तयार केलेलं हे ठिकाण असलं पाहिजे. अशा पद्धतीने ठिकाणाची रचना केलेली आहे. हे आमचं प्राणदा व्हॅलीचं किंवा प्राणदा वेलनेस हब रिसॉर्टचं हे स्काय व्ह्यू आहे. इथे सर्व हॉस्पिटल आहे आणि 5ही महाभूत इक्वल क्वांटिटीमध्ये तिथं तयार केलेले आहेत. म्हणजे
पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि इथलं वातावरण हे सगळ्यात निरोगी राहण्यासाठी काय केलंय तर तिथे 1000 कडुलिंबाची झाडं लावलेली आहेत, ज्याच्यामुळे मॅक्सिमम ऑक्सिजन तिथे राहील. जिथलं वातावरण अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरस राहील. तिथे 600 झाडं पळसाची लावलेली आहेत. पळस माहिती आहे, पळसाला आयुर्वेदाने अँटीबॅक्टेरियल सांगितलेलं आहे. तिथे बॅक्टेरिया कुठल्या येऊ नये अशा पद्धतीचं ठिकाण निर्माण करण्यासाठी 600 झाडं पळसाची लावलेली आहेत. तिथे 3000 झाडं आंब्याची लावलेली आहेत. आंब्याच्या पानावरती एक चिकट पदार्थ असतो, जो चिकट पदार्थ हवेमधली असलेली धूळ शोषून घेतो, चिटकून घेतो आणि शुद्ध हवा आपल्याला देतो. अशा पद्धतीची रचना करून हे निरोगी आणि चांगल्या पद्धतीचं स्थान आणि संपूर्ण शास्त्रीय पद्धतीने बनवलेलं आहे. कारण पूर्ण हेल्थ आपलं पूर्ण आरोग्य पाहिजे असेल तर तशा पद्धतीचं स्थान असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे जे ह्या ज्या कुटी आहेत, हे मधली सेंटरची एक वेगळी कुटी आहे, त्याच्याबद्दल मी थोडं पुढे बोलणार आहे. ह्या ज्या रूम आहेत पेशंटला राहण्यासाठी, त्या 27 नक्षत्राच्या 27 रूम केलेले आहेत. ज्या नक्षत्राचा पेशंट असेल त्या नक्षत्राच्या रूम मध्ये ठेवलं जाईल. त्या रूमच्या भोवताल त्या नक्षत्राची झाडं लावलेली आहेत. आपल्याला कॉस्मेटिक एनर्जी जी मिळते त्या चांगल्या पद्धतीने मिळावी याच्यासाठी आपल्या सगळ्या प्रत्येक नक्षत्राचं वेगळं झाड सांगितलेलं आहे. आणि ते झाडाचे 2 प्रकार आहेत, आदिदैविक आराध्य वृक्ष आणि ग्राह्य वृक्ष. आणि इथे त्या नक्षत्राच्या झोपडीच्या भोवती आराध्य वृक्ष लावलेले आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला कॉस्मेटिक एनर्जी मॅक्सिमम जास्तीत जास्त चांगली आणि जास्तीत जास्त प्रमाणात मिळेल अशा पद्धतीचं ते ठिकाण तयार केलेलं आहे. सर्व पूर्ण शास्त्रीय ह्याचा उपयोग करून पूर्ण निरोगी स्थान निर्माण केलेलं आहे. अशा पद्धतीचं प्राणदा व्हॅली आहे. तिथे आपण काय काय फॅसिलिटीज आहेत तिथे ते पाहूया. आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, पंचकर्म चिकित्सा आहे, रसायन चिकित्सा आहे ज्याच्याबद्दल थोडक्यात आता पुढे सांगणार आहे मी. कायाकल्प आहे, नॅचरोपॅथी आहे, योगा आहे, मेडिटेशन आहे आणि एनर्जी हिलिंग, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या व्याधीमध्ये आपल्याला हिलिंग करता येते. तिथे मेन रसायन चिकित्सेवरती काम केलेलं आहे. रसायन हा एक आयुर्वेदाचे अष्टांग सांगितलेले, त्याच्यापैकी एक रसायन चिकित्सा एक वेगळं 8वं अंग आहे. पहिलं अंग आहे पण ते बाजूला पडलेलं होतं. माझे गुरुवर्य स्वामी वरदानंद भारती यांनी याच्यावरती मला कार्य करायला सांगितलं, म्हणून त्या रसायनावरती काम करतोय. हे रसायन जे आहे, रसायनाची व्याख्या अशी आहे, यत जरा व्याधीनाशनम तद रसायन, ज्याच्यामुळे जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे आजार, ह्या दोघांचाही नाश केला जातो. त्या ट्रीटमेंटला रसायन म्हटलं. रसायन म्हणजे केमिकल नाही, आयुर्वेदिक रसायन हे असं असतं. तर हे ही रसायनासाठी 2 प्रकार केलेले आहेत रसायनाच्या शास्त्राने. एक वातात्मिक रसायन आणि दुसरं आहे कुटी प्रावेशिक रसायन. वातात्मिक रसायन म्हणजे आपण कॉमन वातावरणामध्ये वापरतो ते, म्हणजे टॉनिक म्हणून जे काय वापरतो. उदाहरण घ्यायचं च्यवनप्राश आहे, आम्ही रोज 1 चमचावर च्यवनप्राश खातो आणि हेल्दी राहतो असं आमची धारणा आहे. पण त्याच्याने काही प्रमाणात आम्हाला आरोग्य भेटतं. पूर्ण स्वास्थ्य भेटायचंय, पूर्ण निरोगी व्हायचंय, तर त्याच्यासाठी काय करायचं की त्याला कुटी प्रावेशिक रसायन सांगितलेलं आहे. एक विशिष्ट पद्धतीची कुटी केलेली असते, ही त्रिगर्भा कुटी म्हणले त्याला. ही त्रिगर्भा कुटी केलेली आहे तिथे. ही जगातली पहिली त्रिगर्भा कुटी आहे. अशा पद्धतीची त्रिगर्भा कुटी कुठेही नाही. आणि ही कुटी प्रावेशिक रसायन चिकित्सा कुठेही केलं जात नाही आज आमच्याशिवाय. या कुटीचं मध्ये जो भाग आहे हे त्रिगर्भ आहे. 1, 2 आणि 3 असे 3 गर्भ आहेत. तर मधल्या गर्भामध्ये पेशंट ठेवला जातो. ऍक्च्युअल कसं असतं की आपल्या शरीरामध्ये 3 अरब पेशी आहेत आणि त्या पेशीचा नाश होत राहतो. शरीराची व्याख्याच अशी आहे, शीर्यतच शरीरम, जे सतत झिजतं त्याला शरीर म्हणतात. म्हणजे ह्या पेशी आमच्या सतत मरत असतात, नवीन पेशी होत असतात. पण जसं जसं वय वाढतं तसं तसं पेशींची नवीन निर्माण होण्याची संख्या कमी होत जाते. त्याला आपण म्हातारपण म्हणून किंवा एजिंग म्हणू. आता इथे काय करायचंय की नवीन निर्माण होणाऱ्या पेशी ज्या आहेत त्या मॅक्सिमम कशा तयार होतील
त्या पद्धतीने ही ट्रीटमेंट केलेली आहे. आणि जगात सगळ्यात चांगलं ठिकाण कुठलं असेल नवीन पेशी निर्माण करणारं, ते आहे आईचं गर्भाशय. गर्भाशयामध्ये 9 महिन्यामध्ये 3 अरब पेशी तयार होतात, एक बाळ तयार होतं. आणि तसंच वातावरण ह्या कुटीमध्ये तयार केलेलं आहे. गर्भाशयामध्ये प्रकाश नसतो, गर्भाशयामध्ये हवा नाहीये, गर्भाशयामध्ये आवाज येत नाही, तशा पद्धतीची रूम मध्ये तयार केलेली आहे. त्या रूम मध्ये तिथं पेशंटला ठेवलं जातं आणि त्याचं रसायन चिकित्सा केली जाते. तर रसायन चिकित्सा करण्यापूर्वी त्याच्यावरती पंचकर्म वगैरे चिकित्सा करून पूर्ण शरीराचे शोधन केलं जातं. आणि शोधन केल्यानंतर मग त्या कुटीमध्ये एक विशिष्ट काळ ठेवायचा असतो. आयुर्वेदानुसार ही चिकित्सा 12 महिन्याची आहे. आणि आजकाल आम्हाला ते 12 महिने शक्य नसल्यामुळे आम्ही ती 100 दिवसात केली आहे. ते माझं मागच्या 30 वर्षापासून केलेलं रिसर्च आहे. आणि ह्या रसायन चिकित्सेनंतर आता 2-3 आम्ही प्रॅक्टिकल केलेले आहेत. त्याच्यानुसार आढळून आलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती 30 वर्षांनी लहान होते. 30 वर्षांनी लहान. त्याचं रूप 30 वर्षापूर्वीसारखं होतं. त्याची स्ट्रेंथ, त्याची इम्युनिटी, कार्य करण्याची क्षमता, सगळ्याच गोष्टी कमी होऊन जातात, वाढून जातात. म्हणजे 30 पूर्वीप्रमाणे होतं. याच्यामध्ये दुसरा आणखीन एक महत्वाचा फायदा असा आहे की समजा मी आज 70 वर्षाचा आहे, मला आज डायबिटीस आहे, मला आज हायपरटेन्शन आहे, मला कार्डियक प्रॉब्लेम्स आहेत, कुठलेही आजार आहेत, तर मला हे आजार 30 वर्षापूर्वी नव्हते. जेव्हा हे रसायन चिकित्सा मी करेल तर 30 वर्षापूर्वीचं माझं शरीर होणार आहे, हे सगळे आजार माझे नष्ट झालेले असतील. कारण मी 30 वर्षापूर्वीच होतो. अशा पद्धतीची म्हणून त्याला यात जरा व्याधीनाशन म्हणजे व्याधी आणि आघात म्हणजे दोन्हीचाही नाश होतो, अशी ही चिकित्सा आहे. आता आमच्या तिथे प्राणायामामध्ये काय काय दुसऱ्या गोष्टी आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगतोय. तिथं रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर आहे. त्याच्यानंतर प्रकृती भोजनालय एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे तुमची प्रकृती काय आहे त्या पद्धतीनं तिथं भोजन मिळतं. समजा एखाद्याची प्रकृती पित्ताची आहे, त्यानं मसाल्याचं तळलेलं खाल्लं तर पित्त वाढणार आहे. मग त्याला त्यांनी सांगायचं माझी पित्त प्रकृती आहे, त्यानुसार तिथं जेवण मिळेल. किंवा एखाद्याला डायबिटीस आहे, मग त्यांनी सांगायचं मला मधुमेहाची किंवा डायबिटीसची थाळी दे. म्हणजे तिथे काय होईल की तुम्हाला गोड पदार्थ कट केले जातील, शुगर वाढणार नाही, अशा पद्धतीची थाळी असेल. त्या पद्धतीचं ते भोजनाची रचना केलेली आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग आहे आमची. आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने पूर्ण ऑर्गॅनिक औषधी तयार करतो. औषधी पण तयार करतो आणि अन्नद्रव्य पण तयार करतो. औषधी माझ्याकडे तिथे 210 प्रकारचे औषधी वनस्पती लावल्यात जे आमच्या रसायन चिकित्सा उपयोगी येणार आहेत. आणि ते पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेले आहेत. आमच्याकडे गोशाळा आहे, कारण आयुर्वेदामध्ये गोघृत, गोमय, गोमूत्र या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे. आणि ते प्राकृत आणि प्रॉपर पद्धतीचं मिळावं म्हणून आमच्या देशी गायी आहेत तिथे सगळ्या. आणि पूर्ण त्या गायींचा आहार सुद्धा पूर्ण ऑर्गॅनिक आहे, हे त्यात जास्त महत्वाचं आहे. आणि रसायन चिकित्सा का करायची? रसायन चिकित्सा का करायची? रसायनाचे दीर्घ आयु, स्मृती, मेधाम, आरोग्यम, तरुणम वया, प्रभा, वर्ण, सौंदर्य, देही में अव्याहत. हे रसायनाचे फायदे आहेत. म्हणजे दीर्घ आयुष्य मोठं होतं, दीर्घ होतं. तर मला परवा एक जण विचारला की आयुष्य कसं वाढेल बाबा? असं तर शक्य नाही, देवाने दिलेला वेळ आहे तेच. एक उदाहरण घेऊ. हा माझा मोबाईल आहे, याची कंपनीने गॅरंटी दिलेली आहे, लाईफ दिलेली आहे 1 वर्षाची. बरोबर, 1 वर्ष चालणार हे निश्चित आहे. मी आज घेऊन आलोय आणि आज आपटतोय, सगळं खाली पाडतोय, तिकडे फेकतोय, इकडे भेटतोय. हे चालणार आहे का 1 वर्ष? नाही. म्हणजे आयुष्य कमी झालं याचं. तसंच आम्हाला जे आयुष्य दिलेलं आहे देवानी, ते आम्ही काय करतो? विचित्र खातोय, वेळेवर राहत नाही, वेळेवर खात नाही, रात्री जागरण करतोय, आज त्याच्यावरती आघात करतोय. त्यामुळे ते आयुष्य आमचं कमी होऊन गेलं, आम्ही लवकर मारणार. जर ते आम्ही प्रॉपर वेळेपर्यंत जिवंत राहिलो आणि निरोगी राहिलो तर आम्ही दीर्घायू झालो. अशा पद्धतीचं दीर्घायू तिथे आहे. आणि स्मृती, आमची स्मरणशक्ती वाढते त्याच्या ह्या रसायन चिकित्सेमुळे. मेधा म्हणजे बुद्धी. त्याच्यानंतर आरोग्य, निरोगी राहणं, आपल्या शरीरामध्ये कुठलाही आजार राहू नये अशा पद्धतीचं शरीर मिळतं आपल्याला. तरुणम वया, आम्ही मरेपर्यंत तरुण दिसू.
30 वर्षांनी लहान होतोय म्हणजे 30 वर्षापर्यंत आम्ही तरुणच आहोत ना पुढे. मरेपर्यंत तरुण राहू किंवा असं म्हणता येईल की मी मरेपर्यंत जिवंत राहील. कारण माझा गुडघा दुखतोय, माझं हातच दुखतोय, डोकंच दुखतंय, काही राहणार नाही ना. अशा पद्धतीचं आयुष्य आम्हाला रसायनामुळे मिळतं. प्रभा म्हणजे एक प्रकारचं तेज असतं आपल्या शरीरात. एखादे मोठे महाराज असले ना, एक मोठा संत दिसला की आपण काय त्याच्यावरती तेज आहे, तसं तेज रसायनाने मिळतं. वर्ण म्हणजे कलरही चांगला होतं. औदार्य म्हणजे उदारता येते. आमचे जे त्रिदेव तुम्ही आता सरांनी सांगितले त्याच्यामध्ये जे औदार्य आहे ते औदार्य रसायनचे सगळ्यांना मिळतं. आणि त्याच्यानंतर देही मे आव्याहत म्हणजे अशा प्रकारचं देह आव्याहत म्हणजे शेवटपर्यंत चांगलं राहतं. हे रसायनाचे फायदे आहेत. आणि हे प्राणदामध्येच का मिळतं? प्राणदामध्येच का? प्राणदा वेलनेस मध्येच का? तर हे प्राणदा व्हॅलीचं आमचं पोस्टर आहे. ह्या तुम्हाला मी सांगितलं की काय काय गोष्टी आम्ही तिथं सगळ्या पद्धती नैसर्गिक मिळावेत. आरोग्य तिथे सगळं आध्यात्मिक, आधिभौतिक, आदिदैविक ह्या तीन प्रकारचे व्याधीच्या विरोधात कसं वातावरण निर्माण करता येईल तशा पद्धतीने कुठलंही आरोग्य निर्माण करायचं असेल तर शारीर आणि मानस हे दोन प्रकारचे रोग होतात. तर चिकित्सा पण शारीर मनात झाली पाहिजे अशा पद्धतीचं तिथं वातावरण निर्माण केल्यामुळे आणि त्या प्राणायामामध्येच ते घ्यावं आणि त्याचा फायदा मिळणार आहे. आता मी थोडक्यात आज ह्या व्हॅलेंटाईनच्या कार्यक्रमात का आलो, व्हॅलेंटाईनसोबत का जोडलोय, तर हा माझा प्रोजेक्ट आहे. त्याला जगाच्या लेवलवरती मला न्यायचं आहे. त्यासाठी माझ्याकडे बऱ्याच कंपन्या, बरेच लोक आले होते. मी त्यांच्याशी टाईप न करता व्हॅलेंटाईनशी का करतोय, तर त्याचं एक कारण आहे. आता सरांनी सांगितल्यानुसार त्रिदेव जे आहेत ना ते एवढ्या मोठ्या मनाचे आहेत की त्यांनी माझा प्रोजेक्ट ऐकल्याबरोबर त्यांनी एकतर होकार दिला. दुसरी गोष्ट अशी आहे की आमचं जे उद्देश आहे आमचा ह्या सर्वे सुखी संतो निरामय, आमच्या ज्या प्राणदाविलेचा उद्देश जो आहे मेन मोठो आहे, सर्वांनी निरोगी व्हावं, सर्वांनी निरोगी व्हावं हा आमचा उद्देश आहे. आणि वेलनेस व्हॅलेंटिनावाल्यांचा तसाच उद्देश आहे. सर्वे सुखी भवन्तु त्यांचा उद्देश आहे. म्हणजे सर्वही सुखी व्हावेत. सुखी त्यांच्या दृष्टीने दोन आहेत, एक आर्थिक दृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या. आणि आरोग्यदृष्ट्या मी त्याच्यामध्ये सहभाग घेणार आहे म्हणून मी व्हॅलेंटाईनशी जोडलोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो विषय मी मांडलाय त्याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर मी तुम्हाला निरसन करू शकतो.